नमस्कार मंडळींनो, तुमचे स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे अख्खा मसूर मसाला आणि त्यासोबत नाचणीची भाकरी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। अख्ख्या मसूर साठी हे मी साहित्य घेतले आहे। हे रात्री भिजत घातलेली मसूर आहे। ही अशी बघा अशा प्रकारे भिजली आहे। ती धुवून घेतली मी। आलं लसूण मिरचीची पेस्ट करणार आहे आणि हे खोबरं कांदा 2-3 लसणीच्या पाकळ्या टाकून हे वाटण भाजून वाटलेलं आहे। हिंग हळद मालवणी मसाला जिरं राई चवीप्रमाणे मीठ टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि हे वरतून मी फोडणी घालणार आहे लसणीची आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। हे मी आलं लसूण आणि एक मिरची टाकलेली ते पेस्ट करून घेतले मिक्सर मधनं। आता मी ती मसूरची भाजी आहे ना मी कुकर मध्ये घालत आहे। त्याच्यासाठी एक कुकर ठेवलाय गॅसवर आणि तेल गरम करण्यासाठी टाकलंय। तेल आपलं ना गरम झालंय। त्याच्यात राई टाकून घेते। चांगली तडतडू द्यायची। अशी तडतडली नाही ना तर मग ती कच्ची अशी दाताखाली आली ना कच्ची सारखी ती बरी नाही वाटत। त्याच्यामुळे चांगली राईला फुटू द्यायची तडतडू द्यायची। आता त्याच्यातच मी राई आपली तडतडली आहे त्याच्यातच कढीपत्ता टाकते आणि हिंग थोडस जिरं पण फुलू द्यायचं आपलं। मग त्याच्यात हा कांदा घालून घेते बारीक चिरलेला। चांगला आता परतवूया ह्याच्यात तेलात। हा अख्खा मसूर ना मसाला चवीला किती मस्त छान लागतो तो आणि भाकरी बरोबर तर आणखीनच मस्त लागतो। आता ह्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेते। आता ही आपल्याला ना कच्चापणा आहे तो जाऊन द्यायचा आहे। चांगली परतवायची ह्याच्यात। लसूणचा कच्चापणा असतो ना तो निघून जाईल चांगली परतल्याने। ह्याची पण भाजीला ना मस्त चव येते ह्या आलं लसूण पेस्टची। आता ह्याच्यात मी हे परतवून झाली आहे आलं लसूण पेस्ट। त्याच्यात टोमॅटो टाकते बारीक चिरलेले। टोमॅटो पण आपले व्यवस्थित परतवायचे। आता ह्याच्यातच हळद मालवणी मसाला आपण सगळं चांगलं एकजीव करायचं परतवायचं चांगलं। आता ह्याच्यात थोडस मीठ घालून घेते आणि मग ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे कारण त्याला तेल जरा सुटलं पाहिजे। आता आपलं व्यवस्थित तेल बघा बाजूला निघाले सुटले तेल। आता आपण मसूर घालून घेऊया याच्यात।
मसूर सगळी मिक्स करून घेऊया, ह्याच्यामध्ये छान अशी परतवून घेऊया. आता हे वाटण आहे ना, ते भाजलेलं ते वाटण मी ह्याच्यात घालून घेते. जास्त नाही लागत, हे थोडंसंच वाटण लागते. आता हे सगळं एकजीव करून आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून शिट्या काढायच्या दोन. आता थोडं पाणी घालून घेते. मी एकदम पातळ पण नाही करणार आणि एकदम सुकी पण नाही करणार, फक्त पीठ अशी करणार आहे ही भाजी. मी झाकण लावून घेते, याच्या 2-3 शिट्या करून घेऊ. आपण बघूया आपली मसूरची भाजी. बघा अशी व्यवस्थित आपली भाजी झालेली आहे. छान अशी, मला अशी थपथपीत अशी करायची, एकदम पातळ पण नाही आणि सुकी सुकी अशी पण नाही. मी अशा प्रकारे केली आहे. आता ह्याला आपल्याला फोडणी मारायची आहे. लसणीची, तेजपत्ता, मिरची अशी फोडणी मारायची आहे. आता त्याच्यासाठी मी तेल, फोडणीसाठी मी ह्याच्यात ना तेल, या भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं. आता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला, आपलं हे तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी लसूण टाकते. तेजपत्ता आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या व्यवस्थित घ्यायला ना थोडी लाल होऊन द्यायची आहे. तर मी ना थोडं गॅसवर ठेवते, कारण जास्त आपलं तेल तापलेलं होतं ना. आता परत थोडं मला हे सगळं थोडं लालसर करून घ्यायचंय आणि त्या भाजीला फोडणी याची द्यायची. आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या, सुक्या पण लाल मिरच्या टाकल्या ना तरी चालू शकतो. भाजी हे नाही अशा लसणीची जास्ती फोडणी असली ना की छान चव लागते भाजीला. बघा अशा प्रमाणे आपली लसूण पण लाल झाली आहे आणि मिरची पण चांगली भाजली गेली आहे. आता ह्याची फोडणी घालू याच्यात. आता याला ढाकण लावून ठेवू. हे सगळी फोडणी मिक्स करूया याच्यात. फोडणी मिक्स करून घेते खाली. आता आपली ही मसूर मसाला, अख्खा मसूर मसाला भाजी तयार आहे. तुम्ही पण अशी करून बघा, छान चविष्ट आणि टेस्टी लागते भाजी. आता ही भाकरी बरोबर ना छान लागते. थोडीशी कोथिंबीर पेरून घेते. मिक्स करते. मसूर मसाला भाजी बरोबर खाण्यासाठी मी हे नाचणीची भाकरी करत आहे. नाचणीची पीठ आहे ना, मी उकड काढून घेतले. आता त्याची भाकरी बनवते. उकड काढून घेतलं ना कुठल्याही तांदळाच्या पिठाची, नाचणीचं वगैरे, तर भाकरी छान होते, नरम वगैरे खायला पण आणि लाटली पण मस्त जाते. पाणी लावून घेऊया.
भाजी तयार आहे खाण्यासाठी। बघू शकता तुम्ही, मस्त अशी थपथपीत अख्खा मसूर मसाला तयार आहे आणि त्यासोबतच ही नाचणीची भाकरी आहे। सुंदर असं कॉम्बिनेशन आहे, खूप छान टेस्टी यमी लागतं खूप। तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।